आषाढ महिन्यातील अमावस्या आपल्या संस्कृतीत अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते, म्हणूनच याला दीप अमावस्या किंवा दीपपूजा असे म्हटले जाते. श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी येणारा हा दिवस आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता, अंधार आणि दुःख दूर करून प्रकाशाचे, मांगल्याची आणि समृद्धीची पहाट घेऊन येतो. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येचे संपूर्ण महत्त्व, या दिवशी आईने आपल्या मुलांचे दिव्याने ओवाळावे का, त्यांचे काय फळ मिळते, ओवाळण्याची योग्य वेळ काय आहे, तसेच मुलांच्या अभ्यासात प्रगती, नोकरीत यश आणि सर्व दोषांच्या निवारणासाठी कणकेचे किती दिवे आणि तसेच या संपूर्ण बद्दलला सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून भगवान विष्णूंची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर भरभरून अशी कृपा होईल. आषाढ अमावस्या ही केवळ एक तिथी नसून आपल्या घरातील आरोग्य आणि समृद्धीचे रक्षण करणारा सण आहे. आषाढ महिन्यात संपताना निसर्गात पावसाचे आगमन झालेले असते. चारही बाजूंना अंधार आणि ओलसरपणा असतो. अशा वातावरणात रोगराई आणि नकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता असते. आपल्या ऋषीमुनींनी आणि पूर्वजांनी या दिवशी दिव्यांची पूजा करण्याची परंपरा सुरू केली, कारण दिवा हा अग्नीचे आणि तेजाचे प्रतीक आहे. अग्नीमुळे वातावरणातील सूक्ष्म जीवाणू नष्ट होतात आणि घरातील वातावरण शुद्ध होते. या दिवशी घरातील पितळ, तांबे किंवा समई पणत्या स्वच्छ घासून पुसून त्यांची हळदी कुंकू वाहून, फुले वाहून पूजा केली जाते. दिव्यांच्या ज्योतीमध्ये साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. त्यामुळे दीपपूजा केल्याने घरात लक्ष्मीचा कायमचा वास असतो आणि घरातील दारिद्र्य दूर पळून जात असते. त्यामुळे यालाच दीप अमावस्या असे देखील म्हटलं जातं. दीप अमावस्या ही प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळच्या वेळी केली जाते. जर संध्याकाळी तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही सकाळी जरी केली तरीही चालेल. या दिवशी आपल्याला संपूर्ण दिव्यांची पूजा करायची असते, कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याची सुरुवात होणार असते आणि श्रावणाची सुरुवात आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढून आणि नकारात्मकता संपवून आपल्याला करायची असते. घरामध्ये या दिवशी जे काही जाळे जळमाटे असेल ते सर्व आपल्याला काढून घ्यायचे असतात. आपल्या जी फरशी आहे तर ती पुसत असताना त्यामध्ये हळद, मीठ, गोमूत्र टाकून फरशी आपली पुसून घ्यायची असते. घरामध्ये व्यवस्थितपणे आपल्याला सडा, आपल्या बाहेरची जी जागा असते, अंगण असतं, तर तिथे आपल्याला व्यवस्थित सडा टाकायचा असतो. आपला उंबरट्याची जी चौकट असते, दरवाजा असतो, मुख्य दरवाजा, ते व्यवस्थितपणे सर्व पुसून आपल्याला श्रावणाचं स्वागत करायचं असतं. त्यामुळे आषाढ दीप अमावस्येला ही संपूर्ण स्वच्छता करून घ्यायची असते. आपले बल्ब असतात, लाईटीचे स्विच असतात, तर ते सर्व आपल्याला या दिवशी संपूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचे असतात. दीप अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आई आपल्या लहान तसेच मोठ्या मुलांचे दिव्याने औक्षण म्हणजेच ओवाळण करते. आईने मुलांसाठी हे ओवाळण का करावं, यामागे एक अद्भुत, गूढ आणि वैज्ञानिक कारण आहे. मुलांच्या सभोवताली असलेली कोणतीही वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा, दृष्ट किंवा आजारपण दिव्यांच्या तेजाने नष्ट व्हावे, यामागचा मुख्य उद्देश असतो. आईचे प्रेम आणि दिव्यांचे तेज एकत्र आल्यावर एक अद्भुत सुरक्षा कवच तयार होते. जेव्हा आई मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत दिवा ओवाळते, तेव्हा मुलांच्या शरीरातील आणि मनावरील ताण, भय, चिडचिड आणि नकारात्मक विचार जळून खाक होतात. मुलांचे आयुष्य दीर्घायुष्य व्हावे, त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि बुद्धिमत्ता लाभावी, यासाठी दीप अमावस्येला मुलांचे औक्षण करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत युगांयुगांपासून चालत आली आहे. दीप अमावस्येच्या दिवशी मुलांना ओवाळण्यासाठी सायंकाळची वेळ म्हणजेच प्रदोष काळ किंवा संध्याकाळची वेळ सर्वात उत्तम मानली जाते. सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत मुलांचे औक्षण केले जाते. ओवाळण्यासाठी घरातील देवांसमोर दिवा लावून पूजा करून घ्या. मुलांना एका पाटावर किंवा आसनावर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवा. मुलांच्या कपाळाला हळदी, कुंकू आणि अक्षता लावाव्यात. एका ताटात कणकेचा किंवा निरांजनीचा दिवा लावून त्यात थोडी तुळशीची पाने किंवा अक्षता ठेवून मुलांना 3 वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ओवाळावे. यामध्ये आपल्याला एकूण कणकेचे 5 दिवे जे आहेत ते तयार करून घ्यायचे असतात. आता जर तुम्हाला कणकेचे दिवे शक्य नसेल तयार करणं, तर घरातील आपली पणती घेतली तरी चालेल, पण या दिवशी कणकेच्याच दिव्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये महत्त्व असतं. त्यामुळे शक्यतो करून कणकेच्या दिव्यांनी आपल्या मुलांची दृष्ट जी आहे तर ती आपल्याला काढून घ्यायची असते. आणि ही जी कणकेची दिवे आहेत ती बनवत असताना त्यामध्ये हळद, दूध,
तूप, गूळ टाकून आपल्याला हे संपूर्णपणे कणकेचे दिवे व्यवस्थित बनवून घ्यायचे असतात. दिव्यांची संख्या जर बघाल तर 5, 7 किंवा 11 आपल्याला करायचे असतात. आता त्यानंतर ह्या दिव्यांचं काय करावं, एक दिवा देवासमोर ठेवावा, त्यानंतर एक दिवा तुळशीजवळ ठेवावा, एक दिवा पिण्याच्या पाण्याजवळ ठेवावा, एक दिवा मुख्य दारावर ठेवावा आणि एक दिवा आपल्या देवघरामध्येच ठेवावा. अशा पद्धतीने आपल्याला हे 5 दिवे ठेवायचे असतात. जर मुलांच्या आयुष्यात खूप अडचणी येत असतील, अभ्यासात यश मिळत नसेल किंवा नोकरीत अडथळे असतील तर 11 कणकेचे दिवे बनवणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेष नवस किंवा मोठे दोष निवारणासाठी 21 दिवे बनवले जातात. जर तुमच्या मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल, नोकरीत यश मिळत नसेल, वारंवार आजारपण येत असेल किंवा काही ना काही संकट येत असतील तर दीप अमावस्येच्या संध्याकाळी आईने खालील हा एक अतिशय प्रभावी असा उपाय करावा. हा उपाय जर तुम्ही केला तर मुलांचे सर्व दोष, विघ्न, संकट, अडचणी संपेल, अभ्यासात प्रगती होईल, नोकरीत यश मिळेल, इच्छापूर्ती होईल. अशा पद्धतीमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. मुलं खूप कष्ट करतात, मेहनत करतात, पण तरी त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही. त्याचबरोबर करिअरमध्ये अडचणी येतात, कामातील रुकावट असते तर ती येते, मुलांना नजर लागलेली असते, त्यामुळे मुलं कुठेतरी हट्टीपणा, चिडचिडपणा करत असतात आणि तो हट्टीपणा, चिडचिड कमी याने होतो. असा हा प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला 5 कणकेचे दिवे ठेवायचे आहे. या दिव्यांमध्ये गाईचं शुद्ध तूप आणि 2-2 काळे तीळ किंवा थोडंसं अष्टगंध टाकायचं आहे. मुलांच्या डोक्यावरून हे कणकेचे दिवे 7 वेळा उलट्या दिशेने उतरवून, त्याला नजर उतरवणे असं म्हणतात, आपल्याला फिरवायचं आहे. त्यानंतर हे दिवे पेटवून मुलांचे औक्षण करायचे आहे. औक्षण झाल्यावर हे दिवे घरातील मुख्य दाराच्या बाहेर दोन्ही बाजूंना सांगितल्या पद्धतीने तिथे ठेवायचे आहे. हा उपाय करताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय याचं पठण करत राहायचं आहे. यामुळे मुलांची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती तीव्र होते, करिअरमधील अडथळे, त्याचबरोबर अपयश आणि कामातील रुकावट दूर होते, मुलांना असलेली वाईट नजर, करणे बाधा किंवा ग्रहदोष नष्ट होतात, मुलांच्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत होत असते. अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. खूप छान, खूप सोपा असा हा उपाय आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला याचा चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं खडे मीठ जे आहे तर ते सुद्धा उतरवून टाकायचं आहे. त्याचबरोबर दही भाताचा सुद्धा तुम्ही या दिवशी उतारा जो आहे तर तो करू शकता. हा दही भाताचा उतारा जर तुम्ही केला तर घरातील सर्व दोष सुद्धा दूर होतात. आता हे दही भाताचा उतारा कसा करायचा आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, संपूर्ण आपल्या घरामध्ये दही भात जो आहे तर तो प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे. कावळ्याला दही भात तुम्हाला खाण्यासाठी ठेवायचा आहे. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस करतात त्यावेळेस तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो होत असतो. तर नक्की तुम्ही या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या करून बघा, तुम्हाला याचा चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.